जय शिवराय भावांनो, आपलं स्वागत आहे आपल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आपण चाललेलो आहोत कामठी गादायचे टुर्नामेंट खेळण्यासाठी द्विज भाऊ सोबत. द्विज भाऊ तर पुढे गाडी खतरनाक चालत होते. ग्राउंडवर आला आणि ग्राउंडवर येऊन पाहिजे इथं मंडळी जमली होती. गाडीवाल्याला फोन केला आणि गाडी लागली होती. गाडीमध्ये जाऊन बसले आणि ज्याला निघाली होती रस्त्यावर. मागच्या व्ह्यू तर पहा कसा खतरनाक दिसतो तर राव. की समोरच्या पण पाहून घ्या किती मस्त वाटते. समोरच्या गाडीच्या अंदरच्या सुद्धा व्ह्यू पाहून घ्या राव, किती मस्त बसली होती मोबाईल पाहत. बिट्टू भाऊ म्हणे त्यांचेच घेते का ब्लॉगमध्ये, तर मला पण घे म्हणे. त्याला घेतलं तर त्यांचे काड्या काही खतम होत ना. त्यांच्या पाहून घे त्यांचे काय चालू होतं इथं. समोरचे शांत बसले होते. बिट्टू भाऊला दिसून ना पडले समोरच्या काड्या करतो राव. आपण गाड्यामध्ये एंटर झालो, गाडीच्या काड्यामुळे क्लिअर दिसत नाही राव, समजून घ्या थोडं. ग्राउंडवर आलो आणि इथं पब्लिक तर खूपच होती. मग सगळ्यात जाऊन मॅच पाहायला जातो. मॅच पाहायला चालले आलो आम्ही. टीम तर आली होती आणि तिथे स्टेजवरती टीमांना मार्गदर्शन देत होते थोडे. मॅच पाहत होतो तर आपल्या पण मॅच लागली. मग किटअपसाठी चालले आलो आम्ही सगळे. पाहू शकता इथं किटअप करण्यासाठी गँग आमची दनादन किटअप करण्यासाठी कपडे काढायला लागले. किटअप वगैरे केली, गरम वगैरे झाले ना, ग्राउंडवरती आले. सगळे ग्राउंडवर उतरले आणि बॉडी गरम करायसाठी लागले. सागर होते हे इकडे तिकडे दनादन जाऊन राहिले होते राव. झाली मॅच चालू. आणखी त्यांच्या इकडचा रेड मारला. आणखी मंगर वनच्या पॉईंट चालला गेला. मग सागर दादा कुठं ऐकते, मारली ना त्यांनी पण रेड. आणखी हे पहिल्या किक उचलून आहे आणला पॉईंट. पाहून घ्या मॅच मग राव. मग आपण घेतला फर्स्ट टाइम आउट. आपल्या कोचने थोडं मार्गदर्शन दिले. नंतर झाली चालू मॅच. आणखी हे सागर भाऊ आणखी पॉईंट मारायला तयार झालते, पण या रेडला पॉईंट काही मिळालं नाही. मग आलते त्यांचे रेडर. आणखी इथं पकडायला सूर्यभाऊ प्रयत्न करत होते. आणखी हे मारले त्यांना पण जंप. आणखी हा एक दुसरा टॅकल सागर भाऊचा पाहू शकता. आणि मित्रांनो, एकाच व्हिडिओमध्ये आपण पुरी मॅच तर दाखवू नाही शकत, म्हणून थोडं काही क्लिप काटू ॲड केलेले आहेत, तरी समजून घेऊ शकता दादा तुम्ही. या रेडमध्ये सुद्धा सागर दादा बोनस प्लस पॉईंट आणलेले आहेत. आणखी ही मॅच मित्रांनो आपण 1-2 पॉईंटने हारलो होतो, पण निराश नाही. खेळामध्ये तर हारजीत होतच राहते. नंतर किटअप वगैरे करून गाडीत बसून घेतली आणि आपण आता निघालो होतो भिवापूर जायला. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये मित्रांनो.